प्रस्तुत करता केणी सिटी, असोसिएट पार्टनर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, पनवेल महानगरपालिका, इव्हेंट पार्टनर ॲक्निक आयडिया हब, व्हेन्यू पार्टनर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. झी24 तास प्रस्तुत विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत आहे. रायगड निसर्गाच्या सानिध्यात आणि समुद्राच्या कुशीत वसलेला जिल्हा. रायगड मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने उद्योगधंदे आणि पर्यटनाचं केंद्रबिंदू असलेला जिल्हा. इथल्या अनेक प्रकल्पांमुळे जिल्हा औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकासाच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतं. एवढंच काय तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम देखील रायगड जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. असं असलं तरी आजही नोकरीसाठी रायगडमधून मुंबईला स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या ही बऱ्यापैकी आहे. सध्या सुरू असलेले आणि येऊ घातलेले प्रकल्प तसंच उद्योगधंदे, पर्यटन, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, दळणवळणाच्या सुविधेविषयी सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या नेमक्या काय आहेत, कोणत्या या समस्या आहेत आणि त्यांचं निराकरण कसं करता येईल याविषयीची उत्तरं आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळवणार आहोत. तर सुरुवात करतोय केणी सिटी प्रेझेंट्स विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा, असोसिएट पार्टनर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि पनवेल महानगरपालिका, इव्हेंट पार्टनर ॲक्निक आयडिया हब, व्हेन्यू पार्टनर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. आणि आता कार्यक्रमातील पहिल्या परिसंवादाला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी मी पुढचे सूत्र माझे सहकारी प्रशांत सोनार यांच्याकडे सोपवतो. विकास म्हटलं की खरं तर एकट्या दुकट्याचं काम नसतं. मग ते आपल्या स्वतःच्या घराचा विकास असेल किंवा आपल्या समाजाचा विकास असेल किंवा शहराचा विकास असेल, प्रत्येकानं एकत्रित होऊन काम करावं लागतं आणि एकत्रित काम केल्यानंतर विकास हा आपला उत्तम रीतीने साधला जाऊ शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण ते मग खूप अर्थाने जर विचार केला तर ते स्मार्ट प्रयत्न देखील ठरतात. तर अशाच पद्धतीने केणी सिटी उभारणारे आज आपल्यासोबत आहे. केणी सिटी हा एक नुसता एक समोरचं उदाहरण आहे, पण मुळात शेतकरी जो आहे त्यांनी स्वतःचं एक विश्वास निर्माण करणं, जमीन ज्याच्याकडे आहे, ज्यांनी जमिनीचा वापर योग्य दिशेने कसा करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरेश केणी सर. हरेशजी, तुमचा प्रवास कसा होता? हा माझा प्रवास बोलायचा तर 27 वर्ष मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मी काम करीत असताना सुरुवातीला तलोजा ग्रामपंचायतचे उपसरपंच, नंतर पंचायत समितीचा सदस्य, पंचायत समितीचा सभापती, नंतर नव्याने महापालिका निर्माण झाल्यावर नगरसेवक आणि पनवेल विधानसभेचा उमेदवार. आणि आंदोलनच्या माध्यमातून स्वर्गीय दिवा पाटलांच्या मुले आम्हाला 12.5% मिळाले. आज नवी मुंबई आणि पनवेल परिसर बघितला तर 12.5% मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांनी किती फायदा केला. त्याचा प्लॉट आले, त्याचा एक पोटावर मोजणे इतकेच 1-2 गावामागे किंवा तुम्ही तालुक्यामध्ये 10-20 तुम्हाला बिल्डर झालेले दिसतील शेतकरी. म्हणजे पैसा प्लॉट मिळाल्यानंतर ते विकण्याचंच काम शेतकऱ्याने केला. आणि हे जर पैसे आल्यानंतर त्याचा उपयोग मला म्हणजे मी बघत प्रत्येक गावात का कुठले शेतकरी करत नव्हते, कारण त्याचा उपयोग मग लग्न करा, गाड्या घोड्या घ्या, घर बांधा अशात. त्यामुळे हा पैसा टिकला नाही आणि कुठेतरी वाईट वाटतो का पूर्ण देशाला आम्ही इथे सामावून घेतो आणि आमची जमीन असून आणि इथे जर एवढी मोठी संधी असताना आम्ही का या क्षेत्रात जर बाहेरून येऊन इथं व्यक्ती बिझनेस करू शकतो, तर आमची मूल कुठलाही जर बिझनेसमॅन आला त्याला मूल जमीन लागतो आणि जमीन आमच्याकडं आहे आणि हीच जर आम्ही करत नाही ती शोकांतिका होती. मग ठरवलं की कुठंतरी आपणही माझ्या समाजाला घेऊन या क्षेत्रात उतरावे. तुम्ही आता बांधकाम व्यावसायिक देखील झालेला आहात, तर बांधकाम व्यावसायिक म्हणून या जिल्ह्याकडे कसं पाहता? रायगड जिल्ह्यात तुम्ही बघितलं तर अटल सेतू आहे, तिसरी मुंबई आहे, नवीन प्रोजेक्ट, मग कॉरिडॉर आहे 100 मीटरचा, मोठे मोठे रस्ते आहेत, एअरपोर्ट आहेत, मेट्रोच्या सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन अशात सर्वात मोठा स्टेशन आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती रायगड जिल्ह्यात भरपूर चालूच आहे. म्हणजे मुंबईनंतर मुंबई संपलेली आहे, वाढता शहर बघितला तर तुम्ही रायगड जिल्हाच आहे. मग हा एवढा रोजगार निर्माण झाला तर आपोआप या ठिकाणी रोजगारासाठी पूर्ण देशभरातून लोक इथे कामासाठी येत असतात. मग इथे कामाला आल्यानंतर नक्कीच त्यांना घरे लागणारच आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात
बघितला तर रायगड जिल्ह्याला पुढच्या भविष्यात खूप खूप संधी आहेत. केणी सिटीची उभारणीच्या मागची संकल्पना कशा पद्धतीची? एक इच्छा होती की माझा समाज एकत्र करून मी काम करावं. सुरुवातीला मग माझ्या गावातील सर्व शेतकऱ्यांना मी एकत्र केले आणि खरी गोष्ट सांगायची तर आमच्या घरातच कुटुंबात वाद होते, जमिनीवरनं हे होते, पण अशा पद्धतीने सर्वांना एकत्र केले. पेठाली गावातील सर्वांना एकत्र करून मग तिथे आमच्या मीटिंग्स घेतल्यानंतर त्यांना समजावून सांगलं का किती फायदा आहे आपण एकत्र केल्यानंतर. थोडक्यात म्हणजे एकत्र काम केलं की विकास खूप सुलभ होतो. हो हो, खूप सुलभ होतं आणि सर्व समाजाचा पण त्याच्यात पाठिंबा दिला तर खूप आनंद होतो. नक्कीच. म्हात्रे साहेब, ग्लोबल टू लोकल ही तुमची काय संकल्पना आहे आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो? म्हणजे आर्किटेक्चर माझं जे आहे ते मास्टर्स लंडनला केलं आणि तिथे मी जेव्हा जॉब करत होतो अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली. युरोपमध्ये, सिंगापूरमध्ये असे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत. पण त्यावेळेला ते काम करत असताना त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्टवरती काम करत असं नेहमी मनात ही भावना होती की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा परत येऊन मी अशा प्रकल्पांवरती काम करत होतो त्याच्यातला आत्ता हा विशेष करून केनी सिटी हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये मी खरंच पाहतो की ग्लोबल टू लोकल ही जी संकल्पना आहे ती काही प्रमाणामध्ये सत्यामध्ये उतरते. इथे आम्ही ह्याला आर्किटेक्चरमध्ये कसं आणलं ते पण मी थोडक्यात सांगतो की आम्ही हे करत असताना तिथे लोक विविध आंतरराष्ट्रीय थीम वापरतात. आम्ही डेडिकेटेडली आम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरतीनं समर्पित करायचं होतं म्हणून आम्ही त्या थीमचा वापर केलेला आहे. आम्ही मराठा फोर्ट आर्किटेक्चर जे आहे त्या डोमेनमध्ये आम्ही सगळ्या बिल्डिंग्स डिझाईन केलेल्या आहेत. तुम्ही जर ह्या केनी सिटीचं जर एलिव्हेशन पाहिलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या थीमचा रेफरन्स तिथे पाहायला मिळतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मराठा फोर्ट आर्किटेक्चरचे जे फीचर्स आहेत ते आम्ही त्या एलिव्हेशनमध्ये वापरलेले आहेत. अनेक ठिकाणी ह्या टाउनशिपला डिझाईन करत असताना आपण डेड वॉल्स असतील तिथे शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे म्युरल्स आपण क्रिएट करतो आहे. अनेक ठिकाणी आपण दीपस्तंभ ह्या थीमवरनं वॉल ऑफ लाईट अशा थीम्स आपण जनरेट केलेल्या आहेत. त्याचा आपण बऱ्याच ठिकाणी स्पेसेस क्रिएट करतो आहे. आम्ही ॲम्युनिटीज डिझाईन करत असताना देखील म्हणजे गार्डन करतो आहे तर पद्मिनी लेकवरनं स्विमिंग पूल आणि तुमचं सारसबागेवरनं गार्डन अशा पद्धतीचे आपण कॉन्सेप्ट घेतलेले आहेत. सो असे विविध कॉन्सेप्ट जे आहेत त्यांचा आपण इथे समावेश केलेला आहे. नक्कीच. प्रकल्प उभा करताना रोजगार निर्मिती देखील होते, ती तुमच्या बाबतीत कशी घडली आणि साधारण रायगडमध्ये रोजगार निर्मितीचा काय एकंदरीत स्वरूप काय आहे? प्रकल्प उभारताना रोजगार निर्मिती आज आमचा 7 एकरमध्ये तर एक 300-350 कोटीचा आम्हाला तो खर्च येणार आहे. तर ह्याच्यात प्रकल्पामध्ये मग खडी असो, रेते असो, तिथे मग लेबर बांधकामासाठी लेबर असो, माथाडी वर्ग असो, मग वेगवेगळ्या प्रकारचे मग कलरचे असो, पाईप तिथले बिल्डिंगमध्ये पाईपलाईन असे पाहिजे तेवढा रोजगार या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे. नक्कीच त्याचा फायदा तिथून आजूबाजूला प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीची काम करणारी लोक असतात. नक्कीच. म्हणजे नुसते स्वतः नोकरीधंदा किंवा एखादं कॉम्पन्सेशन घेऊन तुम्ही थांबू नका, तर तुम्ही स्वतःचा देखील विकास करा. तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती जी आपली जमीन आहे त्याचा योग्य तो वापर करा. कुटुंब म्हणून एकत्र राहा, समाज म्हणून एकत्र राहा आणि स्वतःचा विकास साधा, असा एक संदेश या दोघांनी आपल्याला नुसतं म्हणजे बोलताना नाही तर कृतीतून दाखवला आहे. त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद. धन्यवाद. आणि आता पुढच्या परिसंवादासाठी मी स्टेजवर निमंत्रित करते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना. रायगडचा विकास जो आपल्याला करायचा आहे त्याचं विजन तुमच्या मनामध्ये काय आहे वाया पनवेल? शहरांच्या ज्या नगर विकासाच्या ज्या योजना असतात या टीपी स्कीम्सना मान्यता मिळाली. पनवेल आणि परिसराला त्याचा फायदा मिळाला आहे. देवेंद्रजींच्याच कालावधीमध्ये या परिसरामध्ये एअरपोर्ट याच्या कामाला सुरुवात झाली. अटल सेतूच्या कामाला सुरुवात झाली. 4 JNPTचे पोर्ट्स आहेत. एअरपोर्ट आता या मार्च 2025पर्यंत पहिला त्याची जी स्ट्रीप आहे ही चालू होणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिसराचं डायनॅमिक्स बदलून गेलं आहे. एक मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कामाला देखील आता सुरुवात होते आहे. जो विरारपासून अलिबागपर्यंत जायचा आहे त्याचं काम होतं आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉर JNPTपर्यंत जोडला जाणार आहे. मात्र तरी देखील काही समस्या आहेत ज्या लोकांना भेडसावतात. त्यापैकी एक म्हणजे वाहतूक कोंडीची. उदाहरणार्थ सायन पनवेल हा जो महामार्ग आहे त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
तर त्या दृष्टीने तुम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत का? मी ज्याचा उल्लेख केला की अटल सेतू, या अटल सेतूच्यामुळे या सगळ्या परिसरामधले वाहतुकीचे डायनॅमिक्स बदलणार आहेत. आपण म्हणजे सुरुवात झाली आहे. आपण आता अटल सेतून जर प्रवास कराल, जेमतेम 1 महिना पूर्ण झाला आहे, पण अटल सेतूवरची ट्रॅफिक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून त्यामुळे मुंबई पुणे महामार्ग जो आहे त्याला एक पर्याय उपलब्ध झाला आहे पनवेलपर्यंत या अटल सेतूच्या माध्यमातून. आणि मग आता सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, आता आमचे माननीय पालकमंत्री उदय सामंतजी या ठिकाणी आहेत. या सगळ्या कोकणाच्या पट्ट्याला मुंबई ही जवळपास 1.5 ते 2 तासांनी जवळ आली आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. वॉटर ट्रान्सपोर्टेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे जे बेलापूरपर्यंत सुरू झालेलं आहे. रोरो सेवा अलिबागपर्यंतच्या सुरू झाल्यात. आता या सगळ्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे कंजेशन देखील दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईची लोक नवी मुंबईकडे एक डेव्हलपिंग सिटी म्हणून बघतात आणि तशीच नवी मुंबईची लोक ही उलव्याकडे त्या दृष्टिकोनाने बघतात. पण तरी देखील एक आरोग्य व्यवस्था जर बघितली तर या ठिकाणी हवं तसं एक सरकारी रुग्णालय नाही आहे. त्याच्यासाठी अजूनही लोकांना नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये जावं लागतं. तर त्या दृष्टीने काही उपाययोजना आहेत का? आता पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कालच 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन झालं. म्हणजे आता पनवेल महापालिकेमध्ये ही संख्या 15 झालेली आहे. म्हणजे परिसरामधल्या अन्य महापालिकांच्या तुलनेनं सुरू केलेल्या आणि चालू असलेल्या महापालिकांमध्ये ही संख्या खूप चांगली आहे. महापालिकेची नुकतीच स्थापना झाली आहे, त्या तुलनेनं ही व्यवस्था खूप वेगानं या ठिकाणी विकसित होते आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आता पुढे महापालिका सरकार हे निर्माण करते. याचा फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकांना निश्चितपणानं होणार. नक्कीच सर, तुम्ही आज या परिसंवादामध्ये सहभागी झालात आणि तुमचं जे विजन आहे पनवेलसाठीचं किंवा रायगडसाठीचं ते तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जसं मी सुरुवातीला म्हटलं आहे की विकास हा एकट्या दुकट्याचं काम नसतं, तर त्यासाठी आपल्याला पूर्णपणे एकत्रित येऊन काम करायचं असतं आणि त्यामुळेच विकास साधला जाऊ शकतो. आज आपण वेगवेगळ्या 3 क्षेत्रांची चर्चा या परिसंवादात करणार आहोत, ज्यामध्ये स्वतः पोर्ट याविषयी आपल्याला नितीन बोरवणकर सर सांगतील. त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश पाटील आहेत, हे स्वतः आरोग्याविषयाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर मंगेश शेलार हे सरपंच आहेत, त्यामुळे स्थानिक गावांमध्ये काय कशा पद्धतीने विकास असतो याबद्दलचं ते मार्गदर्शन आणि त्यांचा स्वतःचा अनुभव देखील सांगतील. जवाहर नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजे JNPA या संदर्भात जर सांगायचं झालं तर भारतीय कंटेनर हाताळणाऱ्या प्रमुख बंदरांपैकी ते एक आहे. 26 मे 1989 रोजी याची स्थापना झाली. जवळपास 277 हेक्टर जमिनीवर हे विकसित करण्यात आलं. त्याचबरोबर 26व्या क्रमांकावर असणारं जगातलं हे बंदर आहे, जे 200 बंदरांशी, लहान मोठ्या 200 बंदरांशी हे जोडलं गेलं आहे आणि देशातील 50% वाहतूक या बंदरातून चालते असं म्हणायला हरकत नाही. पर्टिक्युलर आव्हानं कोणती आहेत? कारण बऱ्याच वेळा क्षमता पूर्णपणे झाली आहे असं म्हटलं जातं, काय आहे ती? JNPA प्रेझेंटली तुम्हाला सांगतो, इट इज अन 100% लँडलॉर्ड पोर्ट. आम्ही जितकी क्षमता होती तितकं पूर्ण केलं आहे. आणि जेव्हा आमचं पूर्ण आज 10 मिलियन TUsची कॅपॅसिटी आहे आणि सेकंड फेजमध्ये 10 मिलियन TUs होणार. आज आम्ही 6 मिलियन TUs हँडल करतो आहे. तर आमच्याकडे 4 मिलियन TUsची आत्ता पण कॅपॅसिटी आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की JNPA इज ट्राईंग, म्हणजे MMB बरोबर वादवण पोर्ट करता ट्राय करतो आहे. तर वी नो की आज आमची स्थिती अशी आहे, विदिन 10 to 15 years एक पोर्ट असा पण आला पाहिजे की ज्याच्यामध्ये द मोस्ट चॅलेंजिंग जॉब आहे. आज 15 मीटर ड्राफ्ट आहे JNPAला, पण फ्युचर जे पोर्ट्स येणार आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 20 मीटर्स ड्राफ्ट असला पाहिजे. नक्कीच, कारण बंदर म्हटलं की त्याचं स्वरूप खूप मोठं असतं आणि त्याचा लॉंग टर्म विचार हा लवकरच सुरू करणं अपेक्षित असतं. डॉक्टर प्रकाश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. रायगड जिल्ह्यात त्यांना जवळपास 35 वर्षापेक्षा जास्त असा रुग्णसेवेचा अनुभव आहे. ते स्वतः प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. त्याचबरोबर टेस्ट ट्यूब बेबीच्या क्षेत्रात देखील नामांकित आहेत. एकंदरीतच 45,000पेक्षा जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत केल्या आहे. वेगवेगळे गौरव म्हणजे शासनाकडनं असतील, खाजगी संस्थांकडनं असतील, त्यांच्या करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी रायगड जिल्ह्यातलं पहिलं CT स्कॅन, पहिलं MRI, पहिलं हार्ट केअर सेंटर, पहिली ओपन हार्ट सर्जरी
पहिली टेस्ट ट्यूब बेबी या गोष्टींची सुरुवात करण्याचा मान देखील त्यांनी मिळवला आहे आणि हे सर्व लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील त्यांनी पुढे सुरू ठेवलेलं आहे, ज्याचे ते स्वतः चेअरमन आणि डायरेक्टर आहेत. सर, तुमचा प्रवास मी थोडक्यात सांगितला, पण तुम्ही काय सांगाल? प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरुवात केली आणि आता आमचं जवळपास 250 बेडचं पनवेल इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मी काम करताना पूर्ण कोकणात मला जबाबदारी दिली गेली होती की पूर्ण कोकणामध्ये कुटुंब कल्याणच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत ह्या पूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत मी रेग्युलरली करत होतो आणि तेही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत. रुग्ण हा आमचं सेंटर आहे, आमचा आत्मा आहे. जेव्हा आम्ही शिफ्ट करायचो नागोठण्यावरनं मुंबईला किंवा पुण्याला, तर बऱ्याचशा पेशंटचे रस्त्यातच ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यू व्हायचे. तेव्हा मी जेव्हा ठरवलं की आपण जर नागोठण्याहून शिफ्ट होतो आहे पनवेलला, तर निश्चितच पनवेलला अशा काही सोयी आपण करू की जेणेकरून ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तो आपण सांभाळला पाहिजे. आणि मॅक्झिमम पेशंट्स ट्रॉमाचे, ॲक्सिडेंटचे, हार्ट अटॅकचे पेशंट्स, क्रिटिकल पेशंट्स, डिलिव्हरीचे पेशंट्स, ह्या पेशंट्सचा जीव वाचला पाहिजे जेणेकरून त्यांना मुंबई किंवा पुण्याला जाताना त्यांचा मृत्यू व्हायला नको. आणि त्या सोयी आपण पनवेल इथे दिल्या गेल्या पाहिजेत. आपण मगाशी सांगितलं की 45,000 शस्त्रक्रिया केल्यात, त्या देखील सुद्धा करताना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, शाळांमध्ये की जेथे ॲनेस्थेशिया नव्हता, ब्लड नव्हतं, आम्ही स्वतःच पेतडींचे इंजेक्शन द्यायचो आणि ऑपरेशन्स करायचो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही ह्या ग्रामीण भागात सेवा देत आलो आहे आणि याच्यापुढेही देत राहणार आहात. मंगेश शेलारजी, तुम्ही सरपंच आहात करंजाडे गावचे. मंगेश शेलारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर करंजाडे गावाचा विकास हाच मनीचा ध्यास, हे त्यांचं जे वाक्य आहे हे म्हणजे त्यांना तंतोतंत जुळतं. कारण जवळपास गावातील पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचं काम असेल, विजेचा प्रश्न असेल, अशा प्रकारची विविध कामं जी 30च्या अंदाजे संख्येत आहेत ती त्यांनी साधारणतः वर्षभराच्या कालावधीत केली आहेत. तुमचा प्रवास कसा झाला? कारण लोकनियुक्त सरपंच तुम्ही झालेले आहात आणि ह्या संदर्भात अजून कोणती कामं तुम्ही केलेली आहेत? करंजाडे हा सिडकोचा नवीन वसाहती डेव्हलप होत आहेत. त्या वसाहतीमध्ये अनेक लोक बाहेरची करंजाडेमध्ये राहत आहेत. त्यामुळे नवीन वसाहती होत असल्यामुळे अनेक अडचणी येतात लोकांना. रस्त्याचा विषय, पाण्याचा विषय, शिक्षणाचा विषय. या माध्यमातून मी करंजाडमध्ये रहिवासी असल्यामुळे मी एक सामाजिक संस्था स्थापना आणली. त्यामार्फत आम्ही सर्व सदस्यांनी करंजाडेचे प्रश्न कसे मार्गी लागतील किंवा कसा विकास होईल करंजाडेचा माझा, हे आम्ही प्रयत्न केले. नक्कीच वसाहती नवीन असल्यामुळे रोडचा विषय आला, पाण्याचा विषय आला, रुग्णाचा विषय आला, अनेक अशा समस्या होत्या. त्यामुळे आम्ही ते पाठपुरा करून 1-2-3 वर्षामध्ये मार्ग सोडवण्याचा प्रयत्न केला. मी इलेक्शन निवडून आल्यानंतर 1 वर्षात मी टोटल 31 विकास कामं केली. करंजाडी नवीन वसाहत आहे, त्या वसाहतीमुळे आज आम्ही करंजाड्यामध्ये इमर्जन्सीमध्ये अपघात किंवा काय झाला तर आम्ही ग्रामपंचायतमार्फत एक ॲम्ब्युलन्स खरेदी केली. नंतर करंजाडे प्रवेशद्वारपासून टाटा रोडपर्यंत एक कॉन्क्रिटी रोड केलेला आहे आम्ही. परत नवीन वसाहत आहे त्यामुळे आम्ही ओपन जिम अशी अनेक विकास कामं केली. तुमच्या योजना काय, म्हणजे अजून पुढची कामं काय आहेत? सिडकोमध्ये 14 कोटीचा आम्ही रोड आता टेंडर झाला, रोडचं कामही सुरुवात झालेलं आहे. एक करंजाडे संपूर्ण CCTV लावणार आहेत आम्ही. एक आताच गार्डन सिडकोकडनं पाठपुरा करून एक 3 एकरमध्ये गार्डनही डेव्हलप होते. नवीन आम्ही जे योजना येतात ते नक्कीच आम्ही डेव्हलप करू. नक्कीच. पाटीलसाहेब, तुम्हाला परत एकदा प्रश्न असा आहे की तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलात, पण सरकार दरबारी रायगडचा पर्टिक्युलर विकास होण्यासाठी कुठल्या आरोग्य सुविधा इथे मिळणं जास्त गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं की जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा जे काही रुरल हॉस्पिटल आहेत किंवा रेफरल हॉस्पिटल आहेत, अशा ठिकाणी एक्सपर्ट किंवा कन्सल्टंट डॉक्टर्सची नेमणूक करणं. आता ती नेमणूक करायची म्हटल्यावर डॉक्टर्सना पगार तर दिला पाहिजे चांगला. हा जो काही संदेश आहे हा निश्चितच राज्यकर्त्यांकडे जायलाच पाहिजेत आणि ते प्रयत्न करतात पण आहेत, त्याबद्दल वाद नाही. त्यामुळे जास्तीत जास्त डॉक्टर्सची नेमणूक होणं, बऱ्याचशा ठिकाणी पदं रिकामी आहेत आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी काय की संपूर्ण जे काही आरोग्य याच्यामध्ये अगदी एक्सरे मशीनपासून CT स्कॅनपर्यंत संपूर्ण आरोग्य सेवेमध्ये ज्या काही इक्विपमेंट्स लागतात त्या प्रत्येक तालुका लेवलला ह्या उपलब्ध केल्या गेल्या पाहिजेत.
आणि कन्सल्टंट डॉक्टर असतील तरच रुग्णांचे प्राण वाचतील. त्यामुळे शासनाला माझं पुन्हा एकदा विनंती आहे की ह्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स हे उपलब्ध केले पाहिजेत. आमच्यासारख्या खाजगी क्षेत्रातल्या लोकांनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. जे काही ग्रामीण भागातले जे काही आहेत डॉक्टर्स म्हणा, त्यांचा सहभाग सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्यांचा सहभाग घेऊन आरोग्य क्षेत्रात त्यांच्या नवीन कन्सल्टंट तर अपॉइंट केलेच पाहिजेत, परंतु वैद्यकीय कॉलेजेसमधनं जे काही स्टुडंट PG कडून बाहेर पडतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करून, त्यांना शक्य झालंच तर त्यांच्यावर बॉन्ड 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा बॉन्ड त्यांना देऊन त्यांच्या सेवा ह्या रुरल एरियामध्ये कंपल्सरी घेतल्या गेल्या पाहिजेत. तेव्हाच कन्सल्टंट डॉक्टर्स ग्रामीण भागात येतील. नाहीतर MS MD झाले की आपला दवाखाना हॉस्पिटल थाटलं की मोकळे. पण आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा भाव धरून जर त्यांनी ग्रामीण भागात जर सेवा दिल्या तर अजूनही ग्रामीण भागातल्या माझ्या बांधवांचे मृत्यूदर निश्चितच कमी होऊ शकतो. नक्कीच ती सेवाभावी वृत्ती ठेवायला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. एक आव्हान मला एक करायचं होतं की ग्रामीण भागात अजूनही आरोग्य व्यवस्था जशा पाहिजेत तशा अजूनही नाही आहेत. अजूनही मृत्यू घडत आहेत, अजूनही बाल मृत्यू होत आहेत, माता मृत्यू होत आहेत. म्हणून यासाठी मग आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगल्या चांगल्या योजना शासनात आणल्या आहेत. अगदी ही जी योजना आहे MJPJY आहे, नंतर आणखी प्रधानमंत्री आरोग्यधन योजना आहे, खूप योजना आहेत. त्याचा काही लोकांना निश्चितच फायदा होतो. परंतु ज्या रुग्णांसाठी पिवळे रेशन कार्ड असलेले जे काही रुग्ण आहेत, ह्या लोकांना जो फायदा झाला पाहिजे तो अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. नाही, निश्चितच माध्यम म्हणून हा आवाज तिकडे जाणारच आहे. नुसतं उद्योगमंत्र्यांपर्यंत नाही तर महाराष्ट्रातल्या उद्योजकांपर्यंत पण हा आवाज जाणार आहे. तर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते, म्हणजे विकासासाठी माणसं देखील लागतात. तंत्रज्ञान जसं येतं तर रोजगार निर्मितीच्या बाबतीत काय सांगाल? आता सध्या कुठल्या रोजगारांची गरज पोर्टमध्ये जास्त आहे? AI सुद्धा येतं आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांमध्ये संभ्रम असतो की आता आपले जॉब कसे मिळणार. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रकर्षाने हा प्रश्न जास्त विचारला. See, as far as the container operations are concerned, AI येणं हे भारतामध्ये AI इन्व्हेस्टमेंट खूप असतो. जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट अँड रिटर्न्स बघतो तर आम्ही मॅन्युअल सेमी हायब्रिडमध्ये जातो. आणि ह्याच्याकरता मला नाही वाटत की कोणतंही म्हणजे AI आलं या फ्युचरमध्ये काही पण आलं आमच्याकडे मॅन्युअल जॉब्स राहणार. कारण की आज तुम्ही पहा हाऊसकीपिंग कंटेनर हँडलिंगच जॉब नाही, सिक्युरिटी आहे, हाऊसकीपिंग आहे, त्याच्यामध्ये इतकं मोटर हॉर्टिकल्चर आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्याकरता इतके लोक लागणार आहे. आणि आम्ही जसा विचार करतो की स्किल डेव्हलपमेंट करणं लॉजिस्टिकमध्ये, तुम्ही लॉजिस्टिक बघाल त्याचं म्हणजे ते मोठंच प्रकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये मला नाही वाटत की काही जॉब लॉस होणार आहे. आणि जॉब इतके वाढणार आहे की लोकलना खूपच जॉब भेटणार. आणि इट्स अ व्हेरी ब्राईट फ्युचर. नक्कीच. खरं तुम्ही तिघंही आलात, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपापले एक्सपर्ट आहात, त्याचबरोबर अनुभवी आहात. आणि मुख्य म्हणजे हा अनुभव स्वतःपुरता ठेवलेला नाही आहे, तर तो लोकांना देखील एक मांडला गेला व्यवस्थितरित्या, ज्यातून प्रेरणा मिळेल आणि निश्चितच विकास साधण्यास मदत मिळेल. मग तो विकास महाराष्ट्राच्या अनुषंगानेच आपण म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही आज तिघंही इकडे मान्यवर आलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमासाठी व्यक्तिगत कारणांमुळे माननीय अप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु हा कार्यक्रम सृजनशील उपाययोजना फलित स्वरूपात येतील अशा पत्राच्या माध्यमातून त्यांनी झी24 तासला शुभेच्छा दिल्या आहेत. नमस्कार. झी24 तास प्रस्तुत विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमात पुन्हा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. खरं तर विकासाबद्दल बोलत असताना त्यामध्ये महिला कशा मागे राहतील, नाही का? तर आजच्या मान्यवरांना मी इथे मंचावर आमंत्रित करते. हर्षला तांबोळी, उद्योजिका आणि समाजसेविका, समाजसेवक राजकारणी विक्रांत पाटील, सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करते. हर्षला तांबोळी 2007 साली इन टाईम सर्व्हिस या उद्योगाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यांना स्वतः पर्यटनाची आवड असल्यामुळे हर्षू टूर्स अँड ट्रॅव्हल्सची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे.
त्यांना अनेक विविध क्षेत्रात इंटरेस्ट आहे. कुकिंग असेल, इनफॅक्ट मॉडेलिंग असेल, तर यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट आहे. तर सुरुवात त्यांच्यापासूनच करूयात. घर, मुलं हे सगळं सांभाळत तुम्ही बाकीच्या या उद्योगांना कशी सुरुवात केली? सर्वप्रथम 2008 साली इन टाईम सर्व्हिसेस पिगिंग जी पाईपलाईन इन्स्पेक्शन जे ONGC, BPCL, HPCL ह्या ज्या गॅसच्या ऑइल अँड नॅचरल गॅसच्या ज्या कंपनीज आहेत, तर रोझन जे जर्मन कंपनी आहे तिला आम्ही इंडियामध्ये रिप्रेझेंट करतो. त्याचीच आम्ही कामे घेतो आणि ती ऑल ओव्हर इंडियामध्ये चालतात, ऑफशोअर आणि ऑनशोअरसुद्धा. त्यानंतर हळूहळू हे करत असताना आम्ही फॅमिली बिझनेस म्हणून माझे दोन्ही धीर आहेत, माझे मिस्टर, मी, आम्ही इन टाईम सर्व्हिसेस इलेक्ट्रिकल म्हणून सुरू केलं, जे नॅशनल ग्रीड लेवलला कंट्रोल पॅनल बोर्ड बनवतात आणि त्याची आम्ही फॅक्टरी सुरू केली उसरली येथे. त्यानंतर मला, माझ्या मिस्टरांना, आम्हाला पर्यटनाची आवड आहे म्हणून मग आम्ही हर्षू टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी सुरू केली आणि त्याच्यामुळे भरपूर महिलांनाही फायदा झाला. तसंच मग आम्ही जेम लॉजिस्टिक म्हणून आमची लॉजिस्टिक कंपनी आहे, तीही आम्ही सुरू केली. आणि हे सर्व करत असतानाच आम्ही नारायण तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट ही माझ्या सासऱ्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू केली आणि दरवर्षी जवळजवळ 10 ते 12 कार्यक्रम त्यातून केले जातात. स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात आता प्रगती करतात, तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये त्यांना फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे, बरोबर? तर मासिक पाळीत त्यांनी एकंदरीत कशी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सर्वायकल कॅन्सर याचं लसीकरणाचं पण आता बऱ्याच जणांना महत्त्व समजलं असेल, तर याविषयी तुम्ही कशी जनजागृती करता याविषयी थोडक्यात सांगाल? आम्ही खूप आदिवासी गावांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये आणि फिरून ही सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की तिथल्या महिला आहेत त्यांना म्हणजे मासिक पाळीमध्ये एवढे त्यांना शारीरिक आजार उत्पन्न झालेले आहेत किंवा जे आपण बोलतो ह्याच्यामध्ये शरीरावरती जे त्वचा रोग वगैरे होतात त्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही हा सर्वे सुरू केला आणि ह्याच्यावरती काम चालू केलं की मासिक पाळीवरती आपण काम सुरू करू आणि दर महिन्याला आम्ही सॅनिटरी पॅड त्यांना वाटतो, त्याच्याबरोबर सॅनिटायझर पण वाटतो आणि त्याचं आम्ही शिबिर पण राबवतो की महाआरोग्य शिबिर. त्याच्यामध्ये आमच्या लेडीज डॉक्टर आहेत त्या येतात, महिलांचा चेकअप करतात आणि त्याच्यामध्ये समजतं की कॅन्सरची सुरुवात झाली आहे का. आता सध्या तर PCODचे एवढे प्रॉब्लेम्स झालेले आहेत मुलींमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा. त्याच्यावरती पण आम्ही गोळ्या औषधं सुरू केलेले आहेत आणि आता सरकारने चालू केलेलं आहे की जो सर्वायकल कॅन्सर त्याच्यावरती जे डोसेस निघाले आहेत ते महिलांचा चेकअप आता आम्ही सुरू करणार आहे. त्याचं टाटाशी आणि कामा हॉस्पिटलशी आमचं पण बोलणं टाईप चालू आहे की लवकरात लवकर जसं शहरामध्ये सुरुवात होते तशी ग्रामीण भागापर्यंत ती पोचत नाही आहे सुविधा. त्याच्यामध्ये काम चालू आहे आमच्या संस्थेचं. अगदीच. आणि मुलींना जे 9 ते 14 वर्षापर्यंत जे वॅक्सिनेशन सुरू करते सरकार, तर माझं म्हणणं आहे की ते खेडेगावामध्ये सुद्धा लवकरात लवकर पोहोचावं. बरोबर अगदीच. डॉक्टर सुरेखा पाटील यांच्याबद्दल थोडक्यात सांगते. गतिमंद मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सतत झटत असलेल्या सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. तर त्यांच्याकडून आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही विद्यार्थ्यांना विकासासाठी कशा प्रकारचे उपक्रम राबवता आणि एकंदरीतच ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमचा अनुभव कसा असतो? सर्वात प्रथम एखाद्या घरी ज्यावेळेला एक मूल जन्माला येतं त्यावेळेला त्या मुलाकडून आपल्याला आईवडिलांना खूप अपेक्षा असतात की माझं हे मूल मोठं झाल्यानंतर तो एका वेगळ्या उंचीला जाईल, ती माझी काठी बनेल. आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्याच्यामध्ये तो त्या उंचीपर्यंत जाऊ शकणार नाही आहे, तेव्हा या पालकांमध्ये एक प्रकारची उदासीनता, एक प्रकारचं नैराश्य येतं आणि अशा वेळेला संस्थेचं काम सुरू होतं. कारण आपण म्हणतो या विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा, तर विकास करत असताना सर्वात पहिली पायरी म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुलांना एक्सेप्ट करणं, त्यांचा स्वीकार करणं. ज्या दिवशी मुलाचे आईवडील या मुलाचा स्वीकार करतात त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने मुलाच्या विकासाची सुरुवात होते. त्यानंतर आपण म्हणतो की हे विद्यार्थी ज्यावेळेला संस्थेमध्ये येतात त्यावेळेला या विद्यार्थ्यांना एका जागी बसवणं,
इथून कामाची आपल्या सुरुवात होते. आमची कितीतरी अशी विद्यार्थी आहेत ज्यांनी स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भाग घेऊन ते अगदी नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेली आहेत. हरियाणा आहे, पॉंडिचेरी आहे, गुजरात आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या मुलांनी वेगवेगळं म्हणजे हँडबॉल आहेत, बास्केटबॉल आहे, टेबल टेनिस आहे, या वेगवेगळ्या खेळांमध्ये जाऊन ही मुलं तिथे यश गाजवून आलेली आहेत. त्यासोबत व्यावसायिक प्रशिक्षण आहे आणि त्यासोबतच म्हणजे वैद्यकीय आणि थेरप्युटिकल जे काय या मुलांना सेवा देण्यात येतात त्यामधून या मुलांचा विकास घडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न सुरू असतो. विक्रांतजी, रोजगार योग्य प्रमाणात उपलब्ध आहे का आता सध्या युवकांना, काय वाटते थोडक्यात सांगाल? रोजगार आणि युवा खरं तर हा नेहमीच एक ज्वलंत प्रश्न राहिलेला आहे. स्वातंत्र्यानंतर जो काही डेव्हलपमेंटचा काळ आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा राहिला, त्यामध्ये नेहमीच आपल्या राज्यात येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स आणि वाढणारी युवा शक्ती हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहिलं. युवा शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होती, संख्या वाढत होती, पण त्या पद्धतीनं जे काही रोजगार डेव्हलप व्हायला पाहिजे होते आणि त्यानुसार जी काही शिक्षण पद्धती असायला पाहिजे होती, यात नेहमीच कुठंतरी एक गॅप जाणवला. म्हणजे आपण एकीकडे जे काही शिक्षण शिकवतोय त्याचे कोर्सेस एका बाजूला, मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये शेकडो आणि हजारोने निघणारी विद्यार्थी एका बाजूला, आणि त्या पद्धतीनं त्यासाठी असणारे पूरक जॉब एका बाजूला, ते त्यांची संख्या कमी, असं प्रपोर्शन नेहमी जाणवलं. आणि त्यामुळे जर का आपण आता बघितलं की त्यात डेव्हलपमेंट आता सुरू झालेली आहे, हा जो काही बॅकलॉग तयार झाला तो बॅकलॉग कमी करणं आणि त्या माध्यमातून युवांना ह्या प्रक्रियेत आणणं हे एक मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे हा प्रश्न मोठा आहे का, तर नक्कीच मोठा आहे, पण ह्याच्यावरती काम खूप मोठ्या प्रमाणावर होताना आता दिसतंय. म्हणजे 2014 नंतर आपण जर बघितलं तर रोजगाराच्या संधींमध्ये जे काही प्रकल्प मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी महाराष्ट्रात आले, खास करून आपल्या जिल्ह्यात जे मोठे प्रकल्प येतात, रायगडमध्ये जे मोठे प्रकल्प येतात, त्या माध्यमातून रोजगाराच्या प्रचंड संधी ह्या युवांना उपलब्ध होत आहेत. म्हणजे मुंबईनंतर आता तिसरी मुंबई जेव्हा ह्या विभागात होते, त्यावेळेला जेव्हा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, नैनासारखा प्रकल्प असेल, अटल सेतूसारखा कनेक्टिव्हिटीचा विषय असेल मुंबई आणि पनवेल भागाला, नवी मुंबईला, या सगळ्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सुद्धा युवांना ताकद देण्यासाठी सातत्याने काम करतात. आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर स्किल इंडिया असेल किंवा MSMEच्या माध्यमातून युवांना ताकद देण्याचा विषय असेल, असे अनेक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवलेले आहेत. स्किल इंडियाच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत त्याला पूरक व्यावसायिक शिक्षण, स्किल डेव्हलप करून घेतले पाहिजेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली गेली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर यशसुद्धा येतं आहे. त्याचबरोबरीनं आपण नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ शकतो का, स्वतःचा व्यवसाय थाटून आपण स्वतःचं रोजीरोटी तर त्या ठिकाणी कमवूच, पण त्याचबरोबरीनं 2, 5, 10 अन्य मोठ्या संख्येने जर का काही लोकांना आपण रोजगार देऊ शकतो का, हा विषय समोर आला. आणि MSMEच्या माध्यमातून युवांना ताकद दिली गेली की आपण स्वतःचा उद्योग सुरू करा, त्यासाठी सरकार त्या ठिकाणी आपल्याला मदत करेल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आता युवा स्टेबल ह्या माध्यमातून होताना दिसतात. अगदी. तुम्हा तिन्ही मान्यवरांचे मी आभार मानते की झी 24 तासच्या या चर्चासत्रात तुम्ही सहभागी झालात आणि आपले विचार मांडलेत, त्यासाठी धन्यवाद. उद्योग म्हटलं की एक नाव आता सातत्याने आपल्याला जोडलेलं दिसतं, ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे उदय सामंत साहेब. आणि विकास महाराष्ट्राचा आणि आवाज, मग तो रायगडचा असो किंवा छत्रपती संभाजीनगरचा असो, तरीही एक नाव दिसतं आपल्याला, उदय सामंतजी. पत्रकार म्हणून आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारतो, बऱ्याच वेळा ते कदाचित आमच्यावर नाराज देखील असतील, पण योग्य पद्धतीने ते नेहमी आमच्याकडे येतात, त्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि जनतेच्या मनातल्या शंका दूर करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. आजही आपण याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा. माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीनं विकासाला प्राधान्य देत आहेत, त्याच्यामुळे तिसरी मुंबई आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल. आणि त्याची मुहूर्तमेढ जी रोवली गेलेली आहे ती मला असं वाटतं की अटल सेतूनं रोवली गेलेली आहे. मगाशी मी जे आमदार साहेबांची मुलाखत ऐकत होतो, त्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की पनवेलवरनं अगदी मंत्रालयामध्ये जायला 2-2.5 तास लागायचे, पण आता पनवेलवरनं मंत्रालयामध्ये जायला 25 ते 30 मिनटं लागतात. मला असं वाटतं की हा जो विकास झालेला आहे हा अतिशय महत्त्वाचा विकास आहे आणि हीच मुहूर्तमेढ आहे की तिसरी मुंबई व्हायची. कारण मुंबईला आता जी प्रॉपर मुंबई आहे, ज्याला आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र म्हणतो, त्याच्यामध्ये मुंबईला वाढायला आता जागाच शिल्लक राहिलेली नाही.
त्याच्यानंतर नवी मुंबई झाली, आता तिसरी मुंबई होणार आहे. तर तिसरी मुंबई होत असताना सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं सुरुवातीला असलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता अटल सेतू आहे, अनेक रस्त्याची कामं होत आहेत, अनेक कॉन्क्रिटीकरणची कामं होत आहेत, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रत्येक विभागाकडनं केली जाते. मग ते MMRD असेल, सिडको असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल. आणि काही दिवसातच म्हणजे आपल्या अपेक्षित असलेल्या कालावधीमध्येच तिसरी मुंबई अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, याच्यावर एक मंत्री म्हणून माझा नक्की विश्वास आहे. आपण रायगड जिल्ह्यामध्ये आहोत. रायगड जिल्ह्यासाठी साधारणतः 2600 कोटींची तरतूद केली गेली किंवा सामंजस्य करार केले गेले. साधारण 16-17 ते करार आहेत. ते नक्की कोणते आहेत, कशा पद्धतीने ते फायदेशीर ठरू शकतील? नाही, हा प्रश्न अतिशय स्थानिक उद्योजकांसाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला आठवत असेल की मी 1 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की आम्ही डावोसला जातो, परदेशामध्ये जातो, आपण परकीय गुंतवणूक आणतो. परकीय गुंतवणूक आणायला जात असताना आमच्यावर टीका होते, आल्यानंतर आमच्यावर टीका होते. ते स्वाभाविक आहे. ज्यांचं दुःख त्यांना माहिती आहे, कारण जे डावोसला जात होते त्यांच्यावर बंधन आल्यामुळे ते आता आमच्यावर टीका करतात. परंतु तिथं गेल्यानंतर आपण काय करतो, तर अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील किंवा मेगा प्रोजेक्ट असतील याचे आपण MOU करतो आणि त्यांना रेड कार्पेट देतो. ते दिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. परकीय गुंतवणूक आली पाहिजे. पण मी एक त्यावेळी थोडासा बोलून दाखवला होता की जो 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करणारा स्थानिक उद्योजक देखील आहे, हा आपला महाराष्ट्रातला आहे, त्याला देखील रेड कार्पेट दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि 1 वर्षानंतर जिल्हा उद्योग परिषद नावाने एक परिषद सुरू केली. काल मी 3 कार्यक्रम केले. एक सिंधुदुर्गामध्ये केला, एक रत्नागिरीमध्ये केला आणि एक रायगडमध्ये केला. कालच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे तिथं एक 300-350 कोटीची स्थानिक इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळाली, त्याचे आम्ही MOU केले. रत्नागिरीमध्ये मला अनपेक्षित त्याला रिस्पॉन्स मिळाला. 1145 कोटी रुपयाचे आम्ही MOU केले. 4000 लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. आणि रायगडमध्ये देखील स्थानिक लोकांनी शासनावर विश्वास टाकला आणि 2600 कोटी रुपयाचे सामंजस्य करार केले. आणि जे मी 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही MOU करून किंवा फॅसिलिटी देऊन जसं अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किंवा परकीय गुंतवणुकीला रेड कार्पेट देतो, तशा पद्धतीची संकल्पना आम्ही अस्तित्वात आणली. आणि मी जबाबदारीनं सांगतोय, हे तुम्ही 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा बोलून मला विचारलं तरी चालेल. या 3 जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मला असं जाणवलं की या महाराष्ट्रामध्ये स्थानिक उद्योजक जे आहेत ते 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही जिल्हा उद्योग परिषदेमधनं करतायत आणि त्याच्यातनं किमान 40,000 बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहे. सिनार्मसचा देखील प्रकल्प येऊ घातला आहे. विरोध होतोय, पण तो योग्य दरासाठी होतोय. त्याचं सध्याचं काय स्टेटस आहे? सिनार्मस तर हा रायगडमध्ये आलेला प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. सिनार्मस आहे, एप्रिल एशिया आहे, लेदर क्लस्टर आहे, जिंदालचा डोलवीतला 22,000 कोटीची डेव्हलपमेंट आहे. मी एवढंच सांगतो की भविष्यामध्ये जसं TTC आमची डेव्हलप झाली किंवा रांजणगाव डेव्हलप झालं, चाकण डेव्हलप झालं, तळेगाव डेव्हलप झालं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं उद्योजक आता रायगडमध्ये यायला इच्छुक आहेत. आणि रायगड हा भविष्यातला पूर्ण देशातला उद्योजकांचा हब बनेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना जो काय मोबदला द्यायचा आहे हा 100% त्यांच्या इच्छेनुसारच दिला गेला पाहिजे. यासाठी सरकारची भूमिका आहे. कुठेही जबरदस्ती करायची, त्यांची जागा काढून घ्यायची, ती उद्योजकाला द्यायची, असं अजिबात आमच्याकडनं केलं जाणार नाही. काही ठिकाणी जे गैरसमज असतात, काही ठिकाणी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात, त्याला कुठेतरी पोलीस फोर्स वापरून आम्ही अशा पद्धतीची कारवाई करत असतो. पण काल देखील जिंदालचा जो 22,000 कोटीचा प्रकल्प होतोय, मी स्वतः शेतकऱ्यांमध्ये गेलो. होतं कसं की मुंबईच्या मंत्रालयाच्या AC मध्ये बसून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खऱ्या अडीअडचणी काय आहेत, तर आमच्याकडे डोलवीची एक, आता तुम्ही मगाशी सिनार्मस असा उल्लेख केला तशी एक मोजणी होणार आहे. लोकांचं पहिलं वाक्य काय होतं, आमचा विरोध नाही, आम्हाला या ठिकाणी उद्योजक आणायचं आहे, उद्योजकांना मदत करायची आहे, आम्हाला स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, पण आम्हाला दर चांगला मिळाला पाहिजे जमिनीला. आणि मी त्याच्याशी उद्योगमंत्री म्हणून 100% सहमत आहे. आमच्याकडे हायपॉवर कमिटी असते, आमच्याकडे बोर्डाची मिटिंग असते. खास बाब म्हणून शेतकऱ्यांचं समाधान करण्यासाठी जरी दर वाढवून द्यावे लागले तरी रायगडच्या शेतकऱ्यांना आम्ही द्यायला तयार आहोत, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. परंतु उद्योग आले पाहिजेत आणि उद्योग जर आले तर अतिशय मोठ्या पद्धतीनं जी बेरोजगारी आहे ती चांगल्या पद्धतीनं दूर होऊ शकते. 15-20 वर्षामध्ये पनवेलचं असेल किंवा नवी मुंबईचं बदललेलं रूप आपण बघतोय, पण त्याला सुविधा देण्याचं काम नक्कीच सरकारच्या माध्यमातून होतं आणि सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. नक्कीच रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून तुम्ही ते प्रयत्न करतायत, जलवाहतुकीच्या माध्यमातून देखील केले होते, पण ते तितकेसे यशस्वी झालेले सध्या तरी दिसत नाही. म्हणजे सरकार बदललं आहे, कारण रो सेवा असेल ती पूर्णतः अजून चालू नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण पुन्हा एकदा गडकरी साहेबांच्या पुढाकारानं या सगळ्या सुविधा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे.
म्हणजे तुम्ही आव्हान करताय की या पद्धतीने जर कोणी पुढे आलं तर सरकार निश्चित मदत करेल? नक्की. जी बंद पडलेली क्रूज होती ती देखील सुरू करण्यासाठी मी उद्योगमंत्री म्हणून प्रयत्न केला, परंतु ती जी आता मोठी महाकाय जी बोट होती ती आता परदेशामध्ये आहे. तिथनं त्यांची NOC इथं आणण्यासाठी जे बांधकाम करायला बोटीला खर्च आला आहे त्याच्या 1/4 खर्च तिकडून परत इकडे आणायला येतोय. त्याच्यामुळे त्यांचं कन्फ्युजन आहे. पण अशा पद्धतीचे उद्योजक देखील तयार झाले पाहिजेत. उद्योजकांनी जर अशा पद्धतीचा पर्यटनावर आधारित उद्योग सुरू केला तर त्याच्यामध्ये सरकार त्यांच्याबरोबर राहू शकतं, त्यांना सबसिडी देऊ शकतं, त्यांना इन्सेंटिव्ह देऊ शकतं. असतो की स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा सिडकोसारखी संस्था असेल किंवा MMRDA सारखं ह्या सगळ्या एकत्रित कोऑर्डिनेशन होत नाही. त्यामुळे स्थानिक लेवलचे प्रश्न खूप वाढतात. मग अगदी गटारापासून असेल किंवा कुठल्याही पद्धतीने पाणी सुविधा देण्याचा असेल तर ह्याविषयी काही सरकारी पातळीवर काही केलं जात आहे का? ह्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत. मला असं वाटतं की त्याला कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणचे IAS ऑफिसर हे सक्षम असतात. पण त्यांनी जर ठेवला, मला असं वाटतं की सिडकोचे IAS ऑफिसर आहेत, MMRDAचे आहेत, आमचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, यांनी बाकीच्या संदर्भामध्ये जसं आपण कोऑर्डिनेशन ठेवतो तसं जर विकासात्मक कोऑर्डिनेशन ठेवलं तर कुठेही अडचण येत नाही. शेवटी प्रत्येकजण प्रत्येकावर अवलंबून आहे. पनवेल महानगरपालिकेचा भाग काही सिडकोमध्ये असेल, सिडकोचा काही भाग पनवेल महानगरपालिकामध्ये असेल, MMRDA कुठेतरी काम करत असेल. ह्याचं आगळं वेगळं रूप जे आहे रायगडचं ते हेच आहे. अनेक वेळा आम्ही त्याच्या बैठका करतो की प्लॅनिंग अथॉरिटी एक असावी अशा पद्धतीचं काही लोकांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की सगळ्या मर्ज करून किंवा एकच यंत्रणा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही. प्रत्येकानं जर सक्षमपणानं अधिकाऱ्याने आमचं काम केलं तर जनतेबरोबर चांगलं कोऑर्डिनेशन राहू शकतं आणि त्याच्यातनं देखील आपण विकास साधू शकतो. आपले धन्यवाद करतो. धन्यवाद. तर आपापल्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करणारे काही लोक, काही जण आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. सर्वात आधी मी सुरेखा पाटील यांना स्टेजवरती आमंत्रित करते. कृपया सुरेखा पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. दिव्यांग मुले म्हणजे देवाघरची फुले यांची ओळख पालक लपवत असतात. मात्र असं असतानाही याच दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन आणि शिक्षणाची धुरा ज्यांनी आपल्या हातात घेतली ते डॉक्टर सुरेखा पाटील. थँक्यू सुरेखाताई. त्यानंतर मी मंगेश शेलार यांना स्टेजवरती आमंत्रित करते. मंगेश शेलार. करंजाडे गाव हे अगदी छोटंसं गाव. या आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, त्याचप्रमाणे आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करणारे या गावाचे सरपंच श्री मंगेश शेलार. त्यानंतर डॉक्टर प्रकाश पाटील आणि डॉक्टर जयश्री पाटील यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असंच यशस्वी उत्तर देणारे डॉक्टर प्रकाश पाटील आणि डॉक्टर जयश्री पाटील. हर्षला तांबोळी यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. हर्षला तांबोळी. स्त्रिया आज अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. कोणतेही क्षेत्र त्यांना वर्ज्य नाही. त्यामुळेच सर्व क्षेत्रामध्ये यशाचा हात हातात घेऊन चालणाऱ्या सौ हर्षला तांबोळी. विक्रांत बाळासाहेब पाटील. विद्यार्थी आणि युवांचे अनेक प्रश्न आजूबाजूला दिसत असताना ते प्रत्यक्ष जाऊन सोडवणारे, सातत्यपूर्ण प्रवास आणि संघर्ष करून महासचिव, नगरसेवक, उपमहापौर या पदांची जबाबदारी स्वीकारून जनतेची सेवा करणारे विक्रांत पाटील. त्यानंतर श्री उन्मेष शरद वाघ यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. संपूर्ण जगात 26व्या क्रमांकावर असणारं बंदर, जगातील 200 बंदरांशी जोडलं गेलेलं आपल्या देशातील 50% मालवाहतूक ज्या बंदरावरून होते ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि याचं संपूर्ण कामकाज उत्तम रीतीने सांभाळणारे जवाहरलाल पोर्ट अथॉरिटीचे चेअरमन उन्मेष शरद वाघ. श्री अयूब तांबोळी यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. लोकसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून त्यासाठी सतत धडपड करणारे, स्मार्ट वर्कला प्राधान्य देऊन काम करणारे धडाडीचे तहसीलदार श्री अयूब तांबोळी. त्यानंतर डॉक्टर गिरीश गुणे यांना देखील मी स्टेजवर येण्याची विनंती करते. डॉक्टर गिरीश गुणे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे आणि विविध पदे भूषवणारे, अनेक आजारांचे त्राता अशी ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर गिरीश गोविंद गुणे. ज्ञानेश्वर सोनवणे सर. वन्यजीव अवैध वाहतूक
पकडणारे, अतिक्रमणाच्या विरुद्ध धाडस दाखवून काम करणारे, वनाला लागणारे वणवे थांबवा अशी जनजागृती करणारे पनवेलचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री ज्ञानेश्वर सोनव. त्यानंतर श्री हरेश केणी सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. हरेश केणी तरुण पिढीला एक दिशा दाखवणारे, आर्थिक नियोजनाचा विचार करून केणी सिटी सारखा मोठ्या प्रकल्पाचे स्वप्न सत्यात उतरवणारे श्री हरेश केणी आणि केणी परिवार. दत्तात्रय कांबळे आपल्याकडे असणाऱ्या लक्ष्मीचा उपयोग समाजासाठी करणारे, समाजासाठी विविध उपक्रम राबवणारे, रायगड जिल्ह्यातील समाजासाठी झटणारे समाजसेवक दत्तात्रय कांबळे. सतीश तिऱ्हाळे भोसले अल्पावधीतच पारधी समाजातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं, गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप करणं, शिवाय समाजातील उपवर मुलींच्या विवाहासाठी पुढाकार घेऊन त्यांना संसार उपयोगी साहित्य वाटप करणं, या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. हरीश भारदे पैसा, पद, प्रतिष्ठा यापैकी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सद्विवेक बुद्धीने जीवन ध्येय गाठताना सोनेरी संधीची वाट न पाहता मिळालेल्या संधीचं सोनं करणारी माणसंच समाजाच्या कौतुकास पात्र असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे हरीश भारदे सर. श्री अरुण भाऊसाहेब मुंढे सरांना स्टेजवर येण्याची विनंती करते. अरुण भाऊसाहेब मुंढे लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती असल्यामुळे 1999 साली वंदे मातरम क्रीडा मंडळाची स्थापना त्यांनी केली. क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आणि आज पण लहानपणापासूनच थोरापर्यंत कुठलीही समस्या असेल ती सोडवण्यासाठी अरुण मुंढे हे तत्पर असतात. ॲडव्होकेट सचिन जाधव असं म्हणतात की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही कदाचित, पण उंच उडण्याची कला रक्तात असावी लागते, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. अशीच ज्यांची ओळख आहे ते ॲडव्होकेट सन्माननीय सचिन जाधव. यानंतर दत्तात्रय नवले यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. कोरोना काळात अनेक आघाड्यांवर लढलेला एक योद्धा, प्रशासनाची कामे उत्तम रीतीने जनतेपर्यंत पोहोचवणारे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले. रामदास वामनराव शेवाळे राजकारणातील समाजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे रामदास शेवाळे. त्यानंतर अक्षय वांडेकर सरांना देखील मी स्टेजवर येण्याची विनंती करते. अक्षय वांडेकर आणि निखिल शिंदे राजकारणातील लोकांना प्रस्थापित करण्यासाठी इलेक्शन मॅनेजमेंट करणारी, पॉलिटिकल ब्रँडिंग, मीडिया ब्रँडिंग, कॉर्पोरेट ब्रँडिंग, आउटडोअर मार्केटिंग, रील ब्रँडिंग, सोशल मीडिया ब्रँडिंग अशा सर्व मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तम कार्यरत असणारी ॲक्निक आयडिया हब. प्रस्तुत करता केणी सिटी. असोसिएट पार्टनर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, पनवेल महानगरपालिका. इव्हेंट पार्टनर ॲक्निक आयडिया हब. व्हेन्यू पार्टनर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.